नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. आपण आज बघणार आहोत आजीबाबांना वयस्कर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचा फॉर्म पूर्ण भरून तुमच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत जमा करून या. तर खाली फॉर्मची PDF दिलेली आहे, ती प्रिंट काढून तुम्ही फॉर्म भरू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉर्म भरून घ्या. सर्वप्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव, इथं तुमच्या आजी किंवा बाबांचे पूर्ण नाव टाका. यानंतर दुसरं ऑप्शन आहे संपूर्ण पत्ता. तर इथं तुमचा संपूर्ण पत्ता टाका, तुमचा तालुका टाका, यानंतर तुमचा जिल्हा टाका. ते झाल्यानंतर खाली मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तर इथं तुम्ही मोबाईल क्रमांक टाका. मोबाईल क्रमांक झाल्यानंतर इथं त्यांचा आधार कार्ड नंबर टाका. यानंतर त्यांचे वय टाका. वय टाकल्यानंतर इथं स्त्री पुरुष जे असतील ते सिलेक्ट करा. यानंतर 7व्या क्रमांकाचं ऑप्शन आहे कौटुंबिक उत्पन्न. तर जे तुमचे उत्पन्न असेल ते उत्पन्न इथं टाका. यानंतर तुम्ही OBC, ST, SC जे काही कास्ट असेल ती कास्ट इथं टाका. यानंतर तुमचं जात टाका. ते झाल्यानंतर त्यांचे अकाउंट ज्या बँकेत असेल त्या बँकेची संपूर्ण डिटेल टाका. यानंतर शाखा निवडा. यानंतर त्यांचा बँक अकाउंट नंबर पूर्ण इथं टाका. त्यानंतर IFSC कोड, बँकेच्या पासबुकच्या नंबर खाली, अकाउंट नंबरच्या खाली तुम्हाला IFSC कोड दिसतो, तो IFSC कोड इथं टाका. यानंतर त्यांना उपकरण पाहिजे, ते कोणतं साहित्य पाहिजे ते तुम्ही इथं खाली बघू शकता आणि ते तुम्ही टाकू शकता. या योजनेअंतर्गत त्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर ब्लेड, सॉईल कॉलर इत्यादी साहित्य उपकरणे यापैकी सर्व. तर इथं तुम्हाला जे आवश्यक असेल त्याचं नाव इथं टाका. उदाहरणार्थ तुमच्या आजीच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही इथं चष्मा टाकू शकतात किंवा जे काही तुम्हाला जे साहित्य लागत असेल ते साहित्य तुम्ही इथं टाकू शकतात. यानंतर इथं त्यांची अंगठा वगैरे, सही वगैरे घेऊन घ्यायची. त्यानंतर ज्या तारखे जमा करणार आहे त्या ती तारीख इथं टाकायची. सोबत तिथं काय काय डॉक्युमेंट जोडायची, डॉक्युमेंट खाली दिलेले आहेत. ते डॉक्युमेंट दिल्याशिवाय तुमचा फॉर्म ग्रामपंचायत जमा होणार नाही. तर पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न स्वयं घोषणपत्र. यानंतर अर्जदाराचा बँक पासबुकचं पत्र. त्यानंतर मतदान कार्ड आणि पासपोर्ट फोटो 2. हे सर्व डॉक्युमेंट दिल्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट जॉईन करून ते पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायत जमा करायचे आहेत. यानंतर खाली आल्यावर बघितलं तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई, मुख्यमंत्री वयस्कर योजना. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून अन्य उपक्रम विनामूल्य प्राप्त केले नसल्यास स्वयंघोषणापत्र. म्हणजे यापूर्वी या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नाही आहे ते स्वयंघोषणापत्र आहे, हे तुम्ही सगळ्यांनी भरायचं आहे. तर इथं आजी किंवा बाबांचे संपूर्ण नाव, त्यानंतर त्यांचे वय, इथं ते आता घरी राहता म्हणून इथं गृहिणी वगैरे, मजुरी वगैरे काही टाकू शकतात. त्यानंतर राहणार तुमचे जिथं राहतात तिथं गावाचे नाव, त्यानंतर तालुका आणि जिल्हा निवडायचा आहे. यानंतर सत्य कथन करतो की मी मजकूर गाव शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयस्कर योजनेसाठी तुम्हाला कोणते उपकरण पाहिजे त्या उपकरणाचं नाव इथं टाकायचं आहे. अर्ज करीत आहे. मी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणतेही सरकारी स्रोतांकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही. हे म्हणजे तुमचे स्वयं घोषणापत्र आहे. यापूर्वी तुम्ही सरकारकडून कोणतीही वस्तू घेतली नाही, त्यासाठी हे भरायचे. हे भरून झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या आजी किंवा बाबांचे नाव आणि सही अंगठा घ्यायचा आहे. त्यानंतर इथं दिनांक टाकायची त्या दिवसाची आणि ठिकाण टाकायचे. त्यानंतर 2 नंबरचं उत्पन्नाबाबत स्वयं घोषणापत्र. हे उत्पन्नाच्या किती उत्पन्न आहे बुवा तुमचे ते टाकायचं इथं. तर इथं सर्वप्रथम त्यांचे नाव टाका. त्यानंतर त्यांचे वय टाका. त्यांचा व्यवसाय
ते कुठे राहतात ते राहणार, तुमचा पत्ता सेम वरती टाकलं होतं तसंच टाकायचं आहे. त्यानंतर तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे. तर सत्य प्रतिकथन करतो की मी मोजे गावचा शहराचा कायमचा रहिवासी असून माझे नाव मोजे डॅश डॅश. तुमची जमीन जेवढी असेल तेवढी जमीन इथं टाका, नसेल तर डॅश मारून द्या. तर ते झाल्यानंतर खाली इथं वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे. उत्पन्न टाकल्यानंतर इथं तुम्ही अक्षरी टाकायचं आहे. त्यानंतर खाली वरीलप्रमाणे फॉर्म भराल तसंच खाली इथं सही अंगठा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथं त्या दिवसाची तारीख आणि ठिकाण टाकायचं आहे. ते झाल्यानंतर शेवटचा खालचा फॉर्म आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई, वयोश्री योजना, वैद्यकीय प्रमाणपत्र. हे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला सरकारी दवाखान्यात जाऊन काढावं लागेल. इथं तुम्हाला आजी बाबांना घेऊन तिथं त्यांची चेकिंग करून तिथं तुम्हाला इथं सही शिक्का दिला जाईल. तो सही शिक्का मारून तुम्हाला खरंच आवश्यकता आहे का ते चेक केलं जाईल आणि तुम्हाला इथं सही शिक्का भेटून जाईल. तर इथं सर्वप्रथम इथं हे आपल्याला भरायचं नाही, पण तरी तुम्ही नाव वगैरे टाकू शकतात. इथं आजीबाबांचे संपूर्ण नाव, इथं वय, व्यवसाय, राहणार आणि त्यानंतर तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे. दिनांक ज्या दिवशी वैद्यकीय तपासणी करतील त्या दिवसाची दिनांक टाकायची आहे. यानंतर कोणते उपकरण पाहिजे ते उपकरण इथे लिहायचं आहे. ते उपकरण खालीप्रमाणे तुम्हाला टिपमध्ये दिलेले आहेत. ते टिपमधून तुम्हाला जी वस्तू लागत असेल ती वस्तू इथं लिहायची आहे. यानंतर इथं सही शिक्का वगैरे सरकारी दवाखान्याचे डॉक्टर देणार आहेत. यानंतर दिनांक टाकायची आहे आणि ठिकाण टाकायचं आहे. तर इथं सही शिक्का तुम्हाला भेटून जाईल. हे सगळं हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर इथं दाखवलेल्याप्रमाणे पहिल्या पानावरती जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट तुम्हाला जॉईन करून आणि पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत जे काही तुमचं असेल तिथं जमा करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर जमा केल्यानंतर ते तुमचे इथं अर्ज क्रमांक लिहितील. इथं एक फोटो लावून आणि इथं साईडला एक फोटो लावायचे, असे 2 फोटो तिथं जॉईन करायचे. फॉर्म भरून तुम्ही जमा करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉर्म कसे भरायचे सगळ्या प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा.